आनंद चव्हाण खूप जोरात केविनच्या आतमध्ये आला होता. वेटिंग रूममध्ये अनेक मुली इंटरव्ह्यूसाठी आल्या होत्या. इंटरव्ह्यू देण्यासाठी एकापेक्षा एक वरचढ मुली आल्या होत्या, कारण त्यांना सेक्रेटरी म्हणून काम करायचे होते. त्या सर्व मुली त्याच पद्धतीने तयारी करून आल्या होत्या. त्यांची सुंदरता पाहून आनंद चव्हाणला हसू आले आणि तो खुश झाला, कारण त्याची नजर चांगली नव्हती. तो 34-35 वर्षाचा तरुण होता. त्याने खास करून सांगितले होते की सेक्रेटरीच्या जॉबसाठी मला मुलगीच हवी आहे, जी फक्त माझ्या सांगण्यावर काम करेल. जाता जाता त्याने एक नजर त्या मुलींवर टाकली आणि आपल्या ऑफिसमध्ये गेला. आता एक एक करून मुलगी इंटरव्ह्यूसाठी आत जाऊ लागली. मुली सुंदर दिसत होत्या आणि अनुभवी होत्या, पण आनंदला सुंदरता आणि अनुभवासोबतच टॅलेंटही हवे होते, जे त्याच्या कामाला समजू शकेल. आता एक एक करून सर्वांचे इंटरव्ह्यू पूर्ण झाले होते. अचानक एक मुलगी आली आणि रिसेप्शनवर इंटरव्ह्यू घेण्यासाठी खूप विनवण्या करू लागली. ही गोष्ट आनंदला सांगण्यात आली. तेव्हा तो म्हणाला की इंटरव्ह्यूचा टाईम तर संपला आहे. रिसेप्शनिस्ट म्हणाला की त्या मुलीला यायला थोडं लेट झालं आहे आणि ती खूप रिक्वेस्ट करत आहे, तिला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यावर आनंद म्हणू लागला की जी मुलगी इंटरव्ह्यूला वेळेवर आली नाही, ती आपले काम वेळेवर करेल का? तेव्हा तो रिसेप्शनिस्ट म्हणाला की सर, ती खूपच रिक्वेस्ट करत आहे. तेव्हा आनंद म्हणाला की ठीक आहे, तिला आतमध्ये पाठवा. आणि जशीही ती मुलगी आतमध्ये गेली, आनंदची नजर तिच्यावर पडली. तो तिला पाहतच राहिला आणि सुन्न झाला. इंटरव्ह्यूला आलेली ती एक पहिली मुलगी होती, जिने पंजाबी ड्रेस घातला होता. तिच्यात नीटनेटकेपणा दिसत होता आणि तिच्या डोळ्यांमध्ये नोकरीची गरजही दिसत होती. तिने चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा मेकअप केला नव्हता. तिला पाहून असे वाटत होते की तिला नोकरीची खूप गरज आहे. तिच्या कपाळावरचा घाम त्या मुलीने तिच्या ओढणीने पुसला होता. दुसऱ्या हातात तिने कागदपत्रांची फाईल पकडली होती. तिच्या पायातही साधी चप्पल होती. ती आनंदच्या सेक्रेटरी पदासाठी योग्य दिसत नव्हती, पण तिची सुंदरता पाहून आनंद आश्चर्यचकित झाला होता. तिचा रंग गोरा होता, केसही मोठी होती आणि तिचे ओठ गुलाबी दिसत होते. तिला पाहून आनंदला असे वाटत होते की एकटक तिच्याकडे पाहतच राहावे. तो तिला म्हणाला की मॅडम, या खुर्चीवर बसा. ती थोडी नर्वस वाटत होती. तिला पाहून आनंदने ओळखले होते की तिला जॉबचा अनुभव नव्हता. असे वाटत होते की काही प्रॉब्लेम झाला असेल, म्हणून ती येथे जॉबसाठी आली होती आणि अशाच मुली त्याच्या जाळ्यात फसत होत्या. ती मुलगी खुर्चीवर बसली आणि म्हणाली, माझे नाव माधुरी आहे आणि ही माझी डॉक्युमेंटची फाईल आहे. असे बोलून तिने फाईल आनंदला दिली. आता त्याची एक नजर फाईलकडे आणि दुसरी नजर माधुरीकडे होती. पण असेही त्याने फाईल पाहिली नसती तरी त्याने मनातल्या मनात ठरवले होते की तो माधुरीला त्याची सेक्रेटरी म्हणून ठेवेल आणि ती त्याच्या कामासाठी एकदम परफेक्ट मुलगी आहे. जेव्हा आनंदने तिचे डॉक्युमेंट पाहिले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण आतापर्यंत जेवढ्याही मुली इंटरव्ह्यूला आल्या होत्या त्यांच्यापैकी या मुलीचे शिक्षण सर्वात जास्त झालेले होते. तिने कॉलेजकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिपवर आपले MBA पूर्ण केले होते आणि त्यात तिला चांगली ग्रेडही होती. आनंदने तिला काही प्रश्न विचारले, त्याचे तिने बऱ्यापैकी उत्तर दिले. आतापर्यंत आनंद कधीही कुणाला लगेच जॉबवर ठेवत नव्हता, पण त्याने माधुरीला सांगितले की तुम्ही रिसेप्शनवर जा, मी त्याला सांगून देतो आणि तुम्ही उद्यापासून कामावर या. हे ऐकून तिला आश्चर्य वाटले, कारण तिला वाटले नव्हते की तिला हा जॉब मिळेल. 3 महिने आधीच तिचे वडील वारले होते. जोपर्यंत तिचे वडील जिवंत होते तोपर्यंत तिला काहीही समस्या नव्हती, पण वडील वारल्यानंतर तिला जॉबसाठी बाहेर पडावे लागले. तिचे शिक्षणही चांगले झाले होते आणि तिचे वडील तिच्यासाठी चांगले स्थळही शोधत होते. पण अचानक त्यांचा मृत्यू झाला आणि घरातील जबाबदारी वाढली. कारण वडील गेल्यानंतर घरात कमावणारे कोणीही नव्हते आणि तिची आईही आजारी राहू लागली होती. त्यामुळे तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि आज पहिल्यांदा ती घराबाहेर
नोकरी शोधण्यासाठी आली होती, त्यामुळे तिला असे वाटत होते की इतरांप्रमाणेच मलाही नोकरीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. पण आनंदने तिला इंटरव्ह्यू घेऊन लगेच नोकरीवर ठेवले. तिला खूप आश्चर्यही वाटत होते, पण ती खूप खुशही होती. कारण ती असा विचार करू लागली की आता माझे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण तिला पगारही चांगला मिळणार होता. पण पुढे काय होणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. घरी येऊन तिने ही बातमी तिच्या आईला सांगितली, तर तिच्या आईलाही खूप आनंद झाला. तिची आई तिला म्हणाली की ही खूप चांगली बातमी आहे, कारण मलाही अपेक्षा नव्हती की तुला एवढ्या लवकर काम मिळेल, कारण मुलींना लवकर काम मिळत नाही. दुसऱ्या दिवशी ती आनंदाने तेच कपडे घालून ऑफिसला गेली. तिला पाहून आनंदने तिला ऑफिसमध्ये बोलावले आणि बसवले आणि तिला म्हणाला की तुला या करारनाम्यावर सही करावी लागेल. ऑफिसचे काही नियम आहेत, ते तू तोडू शकत नाही. ती आनंदला म्हणाली की एकदा वाचून झाल्यावर मी लगेच सही करेल. तेव्हा आनंद तिला म्हणू लागला की तू हे काय म्हणत आहे? तू नोकरी जॉईन करण्याआधी इथले नियम वाचले नाहीत का? तुला ते आधीच वाचून घ्यायला हवे होते, कारण आता माझ्याकडे जास्त वेळ नाही. तू लवकर सही कर. तेव्हा माधुरी त्याला म्हणाली की सर, मी नियम न वाचता सही कशी करू? तेव्हा आनंद तिला म्हणाला की तुझ्याकडे फक्त 1 मिनिट आहे. एक तर तू कागदांवर सही कर, नाहीतर येथून जाऊ शकते. तिच्यावर जर घरची जबाबदारी नसती तर ती तेथून निघून गेली असती, पण तिचा नाईलाज होता. तिने मोठा श्वास घेतला आणि त्या कागदपत्रांवर सही केली. तिला या गोष्टीची कल्पनाही नव्हती की आनंदला या गोष्टीचा किती आनंद झाला होता. तो नेहमी गरीब मुलींच्या परिस्थितीचा फायदा घेत होता. त्याच्यासाठी या गोष्टी विशेष नव्हत्या. माधुरी आता तिथे काम करू लागली आणि हळूहळू 1 महिना निघून गेला. एके दिवशी आनंद जेव्हा ऑफिसमध्ये आला, त्याने माधुरीला लॅपटॉपवर काम करताना पाहिले. ती काहीतरी फाईल बनवत होती. तो तिच्याजवळ गेला आणि तिला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहू लागला. तो नेहमीच तिला वेगळ्या नजरेने पाहत होता. तिला पाहिल्यावर त्याला भानच राहत नव्हते. तो तिला म्हणाला की तू माझ्या केबिनमध्ये ये, मला तुझ्याशी काहीतरी काम आहे. आणि थोड्या वेळात माधुरी त्याच्या कॅबिनमध्ये गेली. तो आपल्या आराम खुर्चीवर बसला होता आणि सिगरेट ओढत होता. माधुरीला त्याने आत बोलावले आणि बसायला सांगितले आणि तिला म्हणाला की तुला हे माहीत आहे ना की मी तुला कोणत्या कामासाठी इथे ठेवले आहे? त्याने असा प्रश्न विचारल्यावर माधुरी घाबरलेल्या नजरेने त्याला पाहू लागली आणि म्हणाली की मी तुमची सेक्रेटरी म्हणून येथे आली आहे. तो म्हणाला की या गोष्टीची तुला आठवण करून द्यावी लागेल का? आणि एवढे बोलून त्याने सिगरेटचा धूर तिच्या तोंडावर उडवला. माधुरीला त्याची ही गोष्ट जराही आवडली नाही. पुढे जाऊन तो तिला म्हणाला की तू स्वतःला आरशात पाहिले आहे का? तुझा अवतार कसा आहे? पर्सनल सेक्रेटरी ऑफिसला अशी येते का? जर तुला पैशांची काही कमी असेल तर तू मला सांग, मी तुला चेक लिहून देतो, पण उद्यापासून तू ऑफिसला अशी येऊ नकोस. एक पर्सनल सेक्रेटरी ज्या पद्धतीने राहते त्या पद्धतीने तू ऑफिसला ये. त्यावर माधुरी म्हणाली की सर, तुम्ही काय सांगत आहात, मला हे कळत नाही. तेव्हा आनंद तिला म्हणाला की मी तमिळ भाषेत बोललो आहे का, की तुला कळत नाही? मी तुला शुद्ध मराठीत सांगितले आहे. तुला मराठी येत नाही का? आनंदचे बोलणे ऐकून ती गोंधळली होती. तिला काहीही सुचत नव्हते की त्याचा स्वभाव कसा आहे आणि त्याला काय म्हणायचे आहे. ती विचारात पडली आणि आनंदने पुन्हा सिगरेटचा धूर तिच्या तोंडावर उडवला आणि पुन्हा तिला म्हणाला की जाऊन तुझा अवतार आरशात पहा. तुला पाहून असे वाटते की तू एखाद्या स्कूलची टीचर आहे. माझ्या ऑफिसमधील कोणत्याही मुलीला तू अशा ड्रेसमध्ये पाहिले आहे का? बघ, मला अशा कपड्यांमध्ये मुली बिलकुल पसंत नाही. तू एकदा बाहेर जा आणि त्या सर्व मुलींना पाहून ये. तुझ्या लक्षात येईल आणि उद्यापासून तूही मला तशीच दिसली पाहिजे. असे बोलताना तो माधुरीकडे निरखून पाहत होता. माधुरी तेथून जाऊ लागली. तो तिला म्हणाला की हे घे, हा रिकामा चेक आहे. तुला वाटेल तेवढी रक्कम याच्यावर लिहून घे आणि तुझ्यासाठी शॉपिंग कर. तू असे समजू नको
की मी हे पैसे तुझ्या पगारातून कापून घेईल. हे तुला माझ्याकडून गिफ्ट आहे. आनंदचे बोलणे ऐकून माधुरीला असे वाटले की तो तिची इज्जत घेत आहे. ती त्याला म्हणाली की सर, मला या गोष्टींची काहीही आवश्यकता नाही. मी स्वतः काहीतरी मॅनेज करते. तिने तो चेक तिथेच टेबलावर ठेवला आणि ती तेथून निघून गेली. तिला हे चांगलेच ठाऊक होते की त्या ऑफिसमधील मुली कशा प्रकारचे कपडे घालत होत्या, पण ती असे कपडे घालू शकत नव्हती. म्हणून ती आपल्या टेबलवर जाऊन डोक्याला हात लावून बसली होती. तिला कळत नव्हते की काय करावे आणि काय करू नये. एवढ्या सहजासहजी मिळालेली नोकरी आता तिला ओझं वाटू लागली होती. पण तीही नोकरी सोडू शकत नव्हती, कारण लगेच तिला दुसरी नोकरी मिळणे शक्यही नव्हते. त्यामुळे तिने असा विचार केला की जोपर्यंत तिला दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत ती तिच्या सरांच्या अटी मान्य करेल. तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते, फक्त तिच्या आईने दिलेली अंगठी तिच्याकडे होती. तिने ऑफिसमधून जाताना ती अंगठी सोनाराकडे जाऊन गहाण ठेवली आणि तसेच कपडे खरेदी केले जसे त्या ऑफिसमधल्या मुली वापरत होत्या, कारण तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. दुसऱ्या दिवशी आनंद तिला अशा प्रकारच्या कपड्यांमध्ये पाहिले तर त्याला खूप आनंद झाला. पण तरीही तिने त्या कपड्यांवर ओढणी पांघरली होती आणि ती खूप अस्वस्थ दिसत होती. त्याने तिला ऑफिसमध्ये बोलावले आणि तिला म्हणाला की आपल्याला थोड्या वेळात एका मीटिंगसाठी जायचे आहे. ती मीटिंग एका हॉटेलमध्ये आहे. माझे काही कस्टमर तेथे येणार आहे आणि तुला तिथे चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. मला तुझ्याकडून कुठल्याही चुकीची अपेक्षा नाही. माधुरी त्याला म्हणाली की मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल आणि तो तिला घेऊन एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेला. त्या हॉटेलमध्ये आधीच सर्व तयारी झाली होती. थोड्या वेळात आनंदचे कस्टमर तेथे आले. त्यांच्यासोबत आनंदची मीटिंग चांगल्या प्रकारे झाली. पण त्याचे कस्टमर माधुरीकडे निरखून पाहत होते आणि तिला खूप अस्वस्थ वाटत होते. आनंदला हे चांगल्या प्रकारे माहीत होते की तिला हे सर्व आवडत नाही, पण तो जाणून बुजून तिला त्रास देत होता. त्याला असा भ्रम होता की त्याच्या ऑफिसमध्ये येणारी प्रत्येक मुलगी त्याच्या पैशासाठी काहीही करायला तयार होईल, पण माधुरी त्या मुलींपैकी नव्हती. मीटिंग संपल्यावर माधुरी आनंदला म्हणाली की सर, मला घरी जायचे आहे, कारण आता भरपूर वेळ झाला आहे. आनंद तिला म्हणाला की मी तुला घरापर्यंत सोडून देतो. तेव्हा माधुरी त्याला म्हणाली की थँक्यू सर, पण मी बसने जाईल. तेव्हा आनंद तिला म्हणाला की ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आनंदचा एक कस्टमर त्याला म्हणाला होता की आपण डील तेव्हा फायनल करू जेव्हा ती मुलगी मला भेटेल. पण आनंदला हे चांगल्या प्रकारे माहीत झाले होते की माधुरी सहजासहजी त्याची ही गोष्ट ऐकणार नाही, त्या गोष्टीसाठी नकार देईल. आनंदची तिच्यावर नजर होती. त्याची अशी इच्छा होती की सर्वात आधी तो तिच्यासोबत वेळ घालवेल आणि नंतर त्याचे कस्टमर. त्याला असा भ्रम होता की तो माधुरीला पैशांची लालच देईल आणि ती या गोष्टी करण्यासाठी तयार होईल. आणि याच कारणामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी कामावर आली तेव्हा तो तिला म्हणू लागला की तुझ्यामुळे माझी डील कॅन्सल झाली आहे. माझा कस्टमर ना खुश झाला आहे. ती म्हणाली की हे कसे शक्य आहे? कालपर्यंत तर त्यांना सगळं काही मान्य होतं. आनंद तिला म्हणाला की तो कस्टमर म्हणत होता तुमची सेक्रेटरी फक्त दिसण्यातच सुंदर आहे, पण ती व्यवस्थित बोलत नाही. हे ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले आणि ती म्हणाली की मी तर खूप व्यवस्थितपणे त्यांच्याशी बोलली होती. तो तिला म्हणाला की अशा लोकांना मॉडर्न मुली आवडतात, त्यांना तुझ्यासारख्या साध्या मुली आवडत नाही. एवढे बोलून तो तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावरील ओढणी त्याने खाली फेकली आणि तिला म्हणाला की तू केस बांधू नको, उद्यापासून तू मोकळे केस सोड. आणि असे बोलून तो तिच्या केसांना हात लावू लागला. त्याला हे पाहायचे होते की माधुरी या गोष्टीवर काय प्रतिक्रिया देणार. पण माधुरी लगेच मागे सरकली आणि आनंदला म्हणाली की सर, प्लीज, मी येथे काम करते आणि त्यासाठीच मी पगार घेते. मी स्वतःचे अंग प्रदर्शन करण्यासाठी पगार घेत नाही. मी तुमच्या कस्टमरची कोणतीही उलटसुलट मागणी पूर्ण करू शकत नाही. सॉरी. तेव्हा आनंद तिला म्हणाला की हा विचार तू हा जॉब करण्याच्या आधीच केला पाहिजे होता.
की एका सेक्रेटरीला काय काय काम करावे लागते. आपल्या मालकाला खुश ठेवावे लागते. जर तुम्हाला खुश ठेवले तर मी तुला खूप मदत करेल, असे बोलून आनंद तिच्या जवळ जाऊ लागला. हे पाहून माधुरीला खूप राग आला आणि ती रागाने आनंदकडे पाहू लागली आणि म्हणाली की तुम्ही माझ्यासोबत नीट राहा. मी फालतू मुलगी नाही. मी अशा गोष्टी सहन करणार नाही. आणि पुढे ती म्हणाली की मला तुमची नोकरी करायची नाही. मी येथून जात आहे. हे ऐकून आनंद हसू लागला आणि तिला म्हणाला की तू करारनामा वाचला नव्हता का? त्यात असे लिहिले आहे की तू 1 वर्षापर्यंत ही नोकरी सोडू शकत नाही. जर तू ही नोकरी 1 वर्षाच्या आत सोडली तर तुला मला 10 लाख रुपये द्यावे लागतील. तू मला 10 लाख रुपये दे आणि नोकरीला रिझाईन कर. आनंदला हे चांगल्या प्रकारे माहीत होते की माधुरीचा नाईलाज असल्यामुळे ती येथे नोकरी करत आहे आणि ती गरीब घरातून होती, त्यामुळे ती एवढे पैसे भरू शकत नव्हती. त्याने तिचे पंख आधीच कापले होते. माधुरी आनंदला म्हणाली की तुम्ही मला एग्रीमेंट वाचायला वेळच दिला नाही. तेव्हा तो तिला म्हणाला की मी प्रत्येक मुलीसोबत असेच करतो. प्रत्येकाला मी 1 मिनिटाचा वेळ देतो. पर्याय तू निवडला होता. जर तुझी इच्छा नव्हती तर तू 1 मिनिटाच्या आत येथून जायला हवे होते. करारनाम्यावर सही करण्याचा अर्थ तर असाच आहे की तू या गोष्टींसाठी होकार दिला आहे. त्यामुळे जरा विचार कर. तुला हवे तर मी तुझे पैसे वाढवून देतो. माधुरी त्याच्यापुढे हात जोडू लागली आणि म्हणाली की प्लीज मला अशा प्रकारचे काम सांगू नका. माधुरीच्या बोलण्यावरून आनंदला आता चांगलेच समजले होते की ती तशा प्रकारची मुलगी नाही. तो विचार करू लागला की मी जर तिला जास्त बोललो तर ती माझ्यासाठी समस्या निर्माण करू शकते. म्हणून तो तिला म्हणाला की ठीक आहे, तू आता येथून जा, आपण नंतर बोलूया. माधुरी जेव्हा घरी गेली तेव्हा ती खूप नाराज होती. पण तिच्या आईने तिला हे न विचारता तिला घरातील खर्च सांगू लागली. तिची आई तिला म्हणाली की आज घरमालक आला होता आणि तो म्हणाला की जर तुम्ही 5 तारखेपर्यंत घराचे भाडे दिले नाही तर मी तुमचा सामान बाहेर फेकेल आणि तुम्हाला घराबाहेर काढेल. आणि त्यानंतर म्हणू लागली की मला कळत नाही की आपले लाईट बिल एवढे का आले आहे. आपला तर जास्त वापरही नाही. घरात फक्त एक पंखा आहे, फ्रीज आहे आणि लाईट आहे. माहीत नाही तरीही 8,000 बिल का आले आहे. तुझा पगार केव्हा होईल आणि तुला किती पगार आहे? कारण घराचे भाडेच आपले 15,000 झाले आहे आणि 8,000 लाईट बिल आहे. त्यानंतर घरातील किराणा आणि माझ्या गोड्या औषधींचा खर्च आहे. तेव्हा नाईलाजाने माधुरी आपल्या आईला समज घालू लागली. ती म्हणाली, आई, तू काळजी करू नकोस. सगळे काही ठीक होईल. रात्रीच्या वेळी माधुरी तिच्या असहायतेवर अश्रू ढाळत होती. देवा, असे संकट कोणावरही येऊ नये. आणि ती रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिली. सकाळी तिच्या मनात विचार आला की मी पोलीस ठाण्यात जाऊन माझ्या सर्व समस्या पोलिसांना का सांगू नये आणि त्यांना विचारू की मी काय करावं. ती सकाळी चहा न पिताच घरातून थेट पोलीस स्टेशनला गेली होती. जेव्हा ती पोलीस स्टेशनला पोहोचली तेव्हा तिला एक हवालदार दिसला, जो तिचा वर्गमित्र होता. त्याला भेटून तिला आनंद झाला आणि त्या हवालदाराला सुद्धा तिला भेटून आनंद झाला व ते दोघे त्याच्या शाळा कॉलेजबद्दल बोलू लागले. आणि तो म्हणाला की माधुरी, तुझे कॉलेज कंप्लीट झाल्यापासून तू कोणाच्याच संपर्कात नाही. आता काय करत आहेस? तू कुठेतरी नोकरी करतेस की लग्न करून गृहिणी झाली आहेस? माधुरी हसत म्हणाली, तसं काही नाही. पूर्वी माझे वडील हयात असताना आमचं आयुष्य खूप सोपं होतं आणि कदाचित तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टीही पूर्ण झाल्या असत्या. पण तसं काही नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर आमच्यावर संकटाचा डोंगर कोसळला आणि तिने त्याला तिच्या ऑफिसची सगळी माहिती सांगितली. ती म्हणू लागली की मी खूप फसली आहे. आता मी काय करू? हवालदार म्हणाला, माधुरी, तू सही करण्याआधी ते वाचायला हवे होते. आता त्यात काहीही करता येणार नाही का? हो, तू नेहमी सावध राहा आणि भविष्यात तुला माझी गरज भासली तर नक्कीच मला सांग. आणि जर त्या माणसाची ओळख वरपर्यंत आहे तर आपण काहीही करू शकत नाही.
सध्या हे सगळं बोलून माधुरी थेट ऑफिसला आली होती. जेव्हा ती ऑफिसला आली तेव्हा आनंद कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि तो फोनवर असताना खिडकीतून बाहेर पाहत होता आणि तितक्यात माधुरीने खोलीचा दरवाजा उघडला. आनंद तिच्याकडे पाठ करून उभा होता. ती आत येण्याची परवानगी घेण्याआधीच तिला दिसले की आनंद फोनवर कोणाशी तरी बोलत आहे, म्हणून ती शांतपणे उभी राहिली. कारण फोनवर बोलत असताना तो इतर कोणाचेही ऐकत नाही. कोणी जर मध्ये बोलले तर तो रागावू लागतो. आनंद फोनवर कोणाला तरी सांगत होता की काळजी करू नकोस, मी मुलींची व्यवस्था केली आहे. लवकरच त्यांना केनियाला पाठवले जाईल. तुम्ही काळजी करू नका. हे ऐकून माधुरी तिथून परत आली आणि तिच्या केबिनमध्ये जाऊन बसली. डोक्याला हात लावला आणि विचार करत होती की तिचा बॉस एक मोठा निर्यात कारखाना चालवत होता आणि त्या कामाच्या आड तो काय काम करत होता. ती विचार करत होती की आनंदच्या अशा कामाचे पुरावे गोळा करू, आपला जीव आणि इज्जत वाचवण्यासाठी. तो तिला कराराचे पालन करण्यास भाग पाडू शकत नाही असे तिला वाटले होते. आता ती त्याची जासूसी करू लागली आणि मग असे झाले की एकदा आनंद ऑफिसमध्ये आला नाही. त्याला बरं वाटत नव्हतं. तेव्हा माधुरी त्याच्या ऑफिसच्या खोलीत आली. ती फाईल ठेवायला आली होती. समोर ठेवलेल्या अल्बमवर तिची नजर पडली. तिने तो अल्बम उचलला आणि त्या अल्बममध्ये कागद होते जे एका फाईलमध्ये ठेवलेले होते. तिने ती फाईल उघडली तेव्हा तिच्या पायाखालून जमीनच सरकली. ती विचार करू शकत नव्हती की ज्या माणसाला ती एक चांगला माणूस समजत होती तो गुन्हेगारीच्या दुनियेचा बादशाह होता. तिने पटकन तिचा मोबाईल काढला आणि त्या फाईलमध्ये ठेवलेले पेपर काढायला सुरुवात केली आणि अल्बमचे फोटो काढले. मग तिने ते मोबाईलमध्ये सेव्ह केले आणि तिने सर्व फोटोज आणि व्हिडिओ कॉन्स्टेबलला पाठवून दिले आणि त्याला विनंतीही केली होती की माझा मोबाईल बंद आला तर तू मला शोधून या प्रकरणाचा तळ शोधून काढ. आणि आनंद 3 दिवस सतत ऑफिसला आला नव्हता. हे सर्वांना माहीत होते की तो आजारी आहे. त्याची तब्येत खूप खराब आहे. माधुरीला जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा ती त्याच्या रूममध्ये जाऊन त्याचे सगळे पुरावे गोळा करायला सुरुवात करायची. तिने तिच्या मोबाईलमध्ये बरेच काही सेव्ह केले होते आणि कॉन्स्टेबलला सगळे पुरावे पाठवले होते. 3 दिवसांनी रिसेप्शनवर उभ्या असलेल्या मुलीने माधुरीला फोन केला आणि सांगितले की बॉसचा फोन आला आहे. त्यांनी तुम्हाला काही फाईल्स घेऊन घरी बोलवले आहे आणि ड्रायव्हर खाली उभा आहे जो तुम्हाला त्याच्या घरी घेऊन जाईल आणि ते फाईल्सवर स्वाक्षरी करतील व तुम्हाला त्यानुसारच मीटिंग अटेंड करावी लागेल. त्याची तब्येत बरी नसल्यामुळे माधुरीने ठरवले होते की तिला फक्त तिच्या इज्जतीची काळजी आहे. तिला त्या माणसाकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तो तिला ब्लॅकमेल करायचा. सध्या तिने फाईल घेतली आणि बिल्डिंगच्या खाली उतरून गाडीजवळ पोहोचली. गाडीजवळ आनंदचा ड्रायव्हर उपस्थित होता. तिने त्याला पाहिलं आणि ती जाऊन गाडीच्या मागच्या सीटवर बसली. ती खूप घाबरत होती. तिने निघण्याच्या आधी कॉन्स्टेबलला मेसेजही केला. तिने आतापर्यंत असे काही काम केले नव्हते, परंतु त्या माणसापासून वाचण्याचा हा एकच पर्याय होता. तिची अशी इच्छा होती की ही सगळी इन्फॉर्मेशन पोलिसांना देऊन टाकू आणि बाकीच्या सगळ्या मुलीही त्यामुळे वाचून जातील. पण आता तिला आनंदचा विश्वास जिंकायचा होता, म्हणून ती त्याच्या घरी जाण्यास तयार झाली. आता गाडी घेऊन एक मोठ्या बंगल्यासमोर थांबली होती. माधुरी खूपच जास्त घाबरली होती. जसाही गाडीचा हॉर्न वाजला, लगेच चौकीदाराने येऊन गेट उघडले आणि गाडी जाऊन पार्किंगमध्ये थांबली. इतक्यात एक नोकर आला आणि त्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. जणू काही तो नोकर माझीच वाट बघत होता आणि तो नोकर मला म्हणाला की मॅडम, मी तुम्हाला सरांच्या खोलीपर्यंत घेऊन जातो. माधुरीने हातात फाईल पकडलेल्या होत्या. आता ती नोकरच्या पाठीमागे बंगल्यात गेली. बंगल्यात गेल्यावर नोकरने तिला जिन्याचा रस्ता दाखवला आणि म्हणाला की तुम्ही वर गेल्यावर समोरच साहेबांचा रूम आहे. ती नोकरला सांगू लागली की तुम्हीही माझ्याबरोबरच या. पण तो म्हणाला की आम्हाला वर जाण्याची परमिशन नाही.
माधुरी नोकरचं बोलणं ऐकून जिना चढू लागली. वर गेल्यावरच आनंदच्या रूमचा दरवाजा उघडा होता आणि आनंद समोर बेडवर झोपला होता. माधुरीला पाहून तो म्हणाला की या मॅडम, बसा इथे. त्याच्या बेडच्या बाजूलाच एक चेअर ठेवली होती. माधुरी घाबरतच त्या खुर्चीवर बसली. त्यानंतर आनंद तिला ऑफिसबद्दल विचारपूस करू लागला. त्याने माधुरीकडून फाईल मागितली आणि म्हणाला की मी 2-3 दिवसात ऑफिसला येईल व त्या दिवशी आपली मीटिंग राहील. माझी इच्छा आहे की तुम्ही मीटिंगच्या दिवशी हे कपडे घालावे जे मी तुमच्यासाठी खरेदी केले आहे. हे सांगून त्याने माधुरीला कपड्यांची बॅग दिली व म्हणाला की तुम्ही हे कपडे घालून माझ्यासोबत मीटिंगला यायचे. त्यानंतर माधुरीने बॅग उघडून त्याने दिलेले कपडे पाहिले. कपडे पाहून तिला खूप संताप झाला, कारण ती असले कपडे कधीच घालत नव्हती. ती रागाने उठली आणि कपड्यांची बॅग बेडवर फेकली आणि म्हणू लागली की मी असे कपडे घालणार नाही. मग आनंद तिला म्हणाला की जर तू नकार दिलास तर तुला मला 10 लाख रुपये द्यावे लागतील. ती म्हणू लागली की मी तुझी कोणतीही गोष्ट मान्य करणार नाही. आनंद तिला म्हणाला की तुला करारानुसारच चालावे लागेल. माधुरी म्हणाली की मला सगळे काही माहीत आहे. तुम्ही ऑफिसच्या आडमध्ये कोणते कामं करतात. आनंद आश्चर्यचकित झाला आणि विचारू लागला, कोणते काम? माधुरी म्हणाली की मला तुमच्या सगळ्या चुकीच्या कामाची माहिती झाली आहे. आता मी हे सगळे काही पोलिसांना सांगेल. तिने घाईघाईत आनंदला सगळे काही सांगून दिले होते. आता आनंदला तिच्यावर खूप राग आला होता. मग तो तिला म्हणाला की जर तुला माझ्यापासून आपला जीव वाचवायचा असेल तर तू कुणालाही काही सांगणार नाही. माधुरी म्हणाली की पहिले माझ्यासमोर कराराचे पेपर जाळून टाक आणि सर्व मुलींना सोडून दे. तेव्हाच मी कोणालाही काही सांगणार नाही. मी तुम्हाला शेवटची संधीही देईल सुधारण्यासाठी. आनंद म्हणू लागला की मी ऑफिसला आल्यावर तुमच्यासमोर सगळे कागद जाळून टाकेल. आनंदचे म्हणणे ऐकून माधुरीला बरं वाटलं आणि ती तेथून निघून पोलीस स्टेशनमध्ये गेली होती व ती खूप घाबरलेली होती. तेवढ्यात तिचा मित्र कॉन्स्टेबल आला. तो तिला म्हणाला की घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. ती त्याला म्हणू लागली की तू माझ्या आईला तुझ्या घरी ठेव, कारण कधीही काहीही होऊ शकते. व तिच्या मित्राने तिला होकार दिला आणि माधुरी तिच्या आईला घेऊन तिच्या मित्राच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी ऑफिसला जायला निघाली तेव्हा बस स्टॉपवर अचानक एक गाडी जोरात तिच्या दिशेने आली व तिच्याजवळ येऊन थांबली आणि गाडीचा मागचा दार उघडला. त्या दरवाजामधून एक तरुण मुलगा बाहेर आला आणि त्याने तिचा हात धरून तिला गाडीत बसवले. त्याने तिच्या तोंडावर रुमाल लावून तिला बेशुद्ध केले. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती आनंदच्या बंगल्यात त्याच्या बेडवर पडलेली होती. पण काही वेळातच आनंदच्या बंगल्यात पोलिसांनी घेराव टाकला होता आणि आनंदला पोलिसांनी ताब्यात घेतले. आनंदला कळालंच नाही की काय झाले व तिच्या मित्राने माधुरीला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते आणि पोलिसांनी आनंदला जेलमध्ये टाकले, कारण तिच्या मित्राने तिला खूप मदत केली होती. जशीही ती ऑफिसला जायला निघाली तर तिचा मित्रही तिच्या मागे गेला. त्याने जेव्हा पाहिलं की माधुरीला कोणीतरी गाडीत जबरदस्तीने बसवत आहे आणि कुठेतरी घेऊन जात आहे, तेव्हा त्यानेही त्या गाडीचा पाठलाग केला आणि आनंदच्या बंगल्यापर्यंत पोहोचला. मग त्याने त्याचे सहकारी पोलिसांना कळवले व पोलिसांनी येऊन त्याच्या घरावर छापा मारला व त्याचे सगळे कारनामे पोलिसांना कळाले. ज्या मुली त्याच्यासोबत मजबुरीमध्ये राहत होत्या त्यांना सगळ्यांना सोडवले. सगळ्या मुली माधुरीसाठी प्रार्थना करत होत्या आणि म्हणत होत्या की अशा हिंमतवान मुलीमुळे आम्ही सगळे वाचलो आहोत. आणि 5 दिवसानंतर माधुरी शुद्धीवर आली होती. आनंदने तिला हातही लावलेला नव्हता. तिकडे आनंदने आपले सगळे गुन्हे कबूल केले होते व तो माधुरीला एक धाडसी मुलगी म्हणत होता. माधुरीच्या आईलाही खूप आनंद होत होता. ती म्हणत होती की अशी प्रत्येक मुलगी हिंमतवान झाली पाहिजे व अशा परिस्थितीत त्यांनी तात्काळ पोलिसांची मदत मागितली पाहिजे आणि पोलिसांनीही त्यांना काही प्रमाणात मदत करून गुन्हेगारांना वठणीवर आणले पाहिजे. त्यानंतर सर्व काही व्यवस्थित झाले. मग माधुरीला तिच्या मित्राने लग्नासाठी प्रपोज केला.
तिने त्याला होकार दिला आणि दोघांनी लग्न केले व तिने पुन्हा दुसऱ्या कंपनीत जॉब सुरू केला आणि ते दोघेही आपले जीवन आनंदाने जगू लागले. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. आणि हो, तुम्ही आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.